खासदार होताच पार्थ पवारांचं प्रमोशन, मिळाली मोठी जबाबदारी, मंत्री होणार पार्थ पवार. काही ना काही कारणानं नेहमीच चर्चेत तर कधी वादात. मात्र हेच पार्थ पवार खासदार झाल्यापासून त्यांचं प्रमोशनवर प्रमोशन होऊ लागलंय. पार्थ पवार खासदार होत दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी जणू दिल्लीत जम बसवण्याचाच मान आखलाय. कारण पार्थ पवारांची एका महत्वाच्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांना नवी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चांनाही जोर धरलाय. मोदी सरकारच्या आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात पार्थ पवारांचं नावही आघाडीवर आहे. त्याआधी पार्थ पवारांना ही नेमकी कोणती जबाबदारी मिळाली आहे आणि पार्थ पवार आता लवकरच मंत्री होणार का, हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. नवी दिल्ली येथील संसदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या संरक्षण समितीवर खासदार पार्थ पवार यांची झालेली नियुक्ती ही केवळ एक संसदीय पाऊल नसून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मिळालेलं मोठं प्रमोशन मानलं जात आहे. या महत्वपूर्ण नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं असून आगामी काळात त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. केवळ 3 महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेल्या पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची आणि दिल्लीतील राजकारणाची मोठी धुरा सोपवली जात असल्याचं या घडामोडींवरून स्पष्ट होते. संरक्षण समितीवरील ही वर्णी आणि त्यानंतर आता थेट मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव आघाडीवर येणं, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या आणि विशेषतः बारामतीच्या राजकारणाला एक नवी दिशा देणाऱ्या ठरू शकतात. संसदेच्या स्थायी समित्यांमध्ये संरक्षण समितीला अनन्यसाधारण महत्व असतं, कारण देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबंधित धोरणात्मक निर्णय, संरक्षण अर्थसंकल्प आणि लष्कराच्या आधुनिकीकरणाचे महत्त्वाचे विषय या समितीच्या माध्यमातून हाताळले जातात. अशा अत्यंत संवेदनशील आणि वजनदार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती होणं हे कोणत्याही नव्या खासदारासाठी अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. भाजपचे ज्येष्ठ नेते राधा मोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे आक्रमक खासदार महुआ मोइत्रा, भाजपचे प्रखर प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि दाक्षिणात्य भाजपचे यांसारखे दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. अशा मातब्बर नेत्यांच्या मांदियाळीत पार्थ पवार यांना स्थान मिळणं हे दिल्लीच्या राजकारणात त्यांचं वजन वाढल्याचे निदर्शक आहे. या समितीमध्ये राहून त्यांना देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा आणि संसदीय कामकाजाचा सखोल अनुभव मिळणार असून हा अनुभव त्यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी अत्यंत पायाभूत ठरेल यात शंका नाही. या समितीवरील नियुक्तीनंतर आता पार्थ पवार यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळू शकतं, या शक्यतेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या केंद्र सरकारमधील सत्ताधारी आघाडीचा एक महत्वाचा घटक पक्ष आहे आणि पक्षाच्या वाटेला येणाऱ्या कोट्यातून तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने सुरू असल्याचं समजतंय. पार्थ पवार यांना मंत्री करून केंद्रात एक तरुण आणि डॅशिंग नेतृत्व पुढे आणण्याचा महायुतीचा प्रयत्न असू शकतो. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे केवळ पक्षालाच नव्हे तर महाराष्ट्रातील महायुतीलाही एका नव्या पिढीचं नेतृत्व लाभेल, ज्याचा फायदा आगामी काळातील विविध निवडणुकांमध्ये पक्षाला आपलं स्थान मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. दिल्लीत मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यास त्यांच्या राजकीय प्रवासाला एक नवी गती प्राप्त होईल आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख अधिक ठळक होईल. पार्थ पवार यांचा हा प्रवास आणि त्यांना मिळालेले हे प्रमोशन त्यांच्या मागील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचं ठरते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तो पराभव त्यांच्यासाठी, पवार कुटुंबासाठी एक मोठा धक्का होता, परंतु खचून न जाता त्यांनी पक्षाचे संघटन आणि कार्यकर्त्यांची असलेली नाळ जोडलेली ठेवली. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये बारामतीमध्ये झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे दिग्गज नेते अजित पवार यांचं अकाली निधन झालं. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली राजकीय आणि प्रशासकीय पोकळी भरून काढणं हे अत्यंत आव्हानात्मक होतं. या कठीण प्रसंगात पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनीता पवार यांनी राज्याची आणि पक्षाची सूत्र समर्थपणे हाती घेतली आणि पार्थ पवार यांना पक्षानं राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2026 मध्ये ते राज्यसभेवर खासदार म्हणून विराजमान झाले आणि तेव्हापासून त्यांचा राजकीय आलेख सातत्याने उंचावत गेला. पार्थ पवार यांच्या केंद्रातील वाढत्या प्रवाहाचा थेट संबंध बारामती आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पवार बँडच्या भविष्याशी जोडला जातो. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. परंतु पार्थ पवार यांना मिळालेली संसदीय समिती आणि त्यांच्या मंत्रिपदाची निर्माण झालेली शक्यता या सर्व शंकांना पूर्णविराम देणारी ठरू शकते. दिल्लीच्या दरबारात स्वतःचं स्थान निर्माण करून ते वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवत असल्याचा संदेश बारामतीच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जातोय. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून पक्षाला भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. संरक्षण समितीचं सदस्यत्व भूषवताना पार्थ पवार यांना अनेक महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
ज्यामुळे त्यांची प्रशासकीय आणि धोरणात्मक समज अधिक प्रगल्भ होईल. या समितीमध्ये महाराष्ट्रातून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आणि खासदार धैर्यशील माने यांचीही नियुक्ती झाली असल्यानं राज्याच्या लोकप्रतिनिधींचा या महत्वाच्या समितीत चांगलाच दबदबा निर्माण झालाय. राहुल गांधी आणि महुआ मोइत्रा यांच्यासारख्या विरोधी पक्षातील राष्ट्रीय नेत्यांसोबत एकाच टेबलवर बसून देशाच्या संरक्षणावर चर्चा करताना पार्थ पवार यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे आणि हा अनुभव त्यांना एक परिपक्व राजकारणी म्हणून घडवण्यास मदत करेल. संसदीय कामकाजातील हा प्रभावच त्यांना मंत्रिमंडळातील संभाव्य स्थानासाठी अधिक पात्र बनवतोय. मंत्रिपदाच्या या संभाव्य शक्यतांमध्ये केवळ राजकीय पुनर्वसन हा एकमेव हेतू नसून दिल्लीतील सत्ताकारणात महाराष्ट्राचा आवाज अधिक बुलंद करणे हाही एक मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारलाही महाराष्ट्रात तरुण आणि आश्वासक चेहऱ्यांची गरज आहे, जे जनतेशी थेट संवाद साधू शकतील. पार्थ पवार हे उच्च शिक्षित असून आधुनिक तंत्रज्ञान आणि तरुणांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे त्यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात एखादं महत्वाचं खातं मिळालं तर ते आपल्या कामाची छाप नक्कीच पाडू शकतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतोय. त्यांच्या मंत्रिपदाच्या घोषणेकडे आता केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. खासदार होताच पार्थ पवार यांना मिळालेले हे संसदीय समितीचे प्रमोशन आणि त्यानंतर आता मंत्रिपदाच्या वाटचालीची लागलेली चाहूल ही त्यांच्या राजकीय जीवनातील अत्यंत महत्वाची वळण आहे. एका पराभवानंतर आणि दादा गेल्यानंतरच्या कठीण काळानंतर त्यांनी या संयमानं आणि आत्मविश्वासानं ही नवी इनिंग सुरू केली आहे. त्याचं फळ त्यांना या रूपानं मिळत असल्याचं दिसतंय. आगामी दिवसात होणारे केंद्रीय मंत्रिमंडळाचे विस्तार किंवा फेरबदल पार्थ पवार यांच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून ते दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचा नवा तरुण चेहरा म्हणून कसे उदयास येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तसेच त्यांच्या या निवडीनंतर राष्ट्रवादीत काही धुसफूस नाराजी पाहायला मिळतेय का? जुने नेते विरुद्ध तरुण हा संघर्ष पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.